हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॅरमेल खीरची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता रेसिपी नक्की बघा। कॅरमेल खीर बनवण्यासाठी इथे एका वाटीमध्ये 10 ते 12 काजू तसेच 2 चमचे भरून इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळला आधी स्वच्छ धुवून त्याला मी सुकवून मग वापरले होते। तुम्ही डायरेक्ट स्वच्छ धुवून वापरले तरीही चालेल। आता काजू आणि तांदूळला पाण्यामध्ये भिजत मी साईडला ठेवून टाकले आणि एका मोठ्या कढईमध्ये 1 लिटर गाईचे दूध घेतलेले आहेत। इथे मला म्हशीचं दूध मिळालं नव्हतं म्हणून मी गाईच्या दुधाचा वापर केला होता। दुधाला नॉर्मली बॉईल करून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर। दूध चांगलं तापल्यानंतर एका पेल्यामध्ये मी अर्धा पेला भरून दूध बाजूला काढून घेतलेला आहे। आता ह्या अर्धा पेला दुधामध्ये मी ते भरपूर सारं केसर टाकून घेतलेलं आहे। आता जर का तुमच्याकडे केसर नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे अर्धा पेला दूध जो आहे तो बाजूला काढून घ्यायचाच आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता मी या दुधामध्ये 2 चमचे भरून तांदूळ टाकून घेतले। तर तांदूळाला आधी मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मी इथे तांदूळ वापरला होता। मी रिकमेंड करेल की इथे बासमती तांदळाचा वापर न करता दुसरा कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल। तांदूळ दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि तांदूळ शिजण्याची आपल्याला इथे वाट बघायची आहे। तर मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला ही खीर इथे तयार करून घ्यायची आहे। मध्ये मध्ये ही खीर 1-2 वेळा स्टर करून घ्यायची। खीरीमध्ये टाकलेले तांदूळ एकदा मी इथे चेक करून घेतले तर हे तांदूळ इथे 70%च कुक झाले होते। म्हणजे अजून 5 ते 6 मिनिटे लागणार हे खीरीतले तांदूळ शिजण्यासाठी। तर मग मी आता पुढची प्रोसेस करून घेतली। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून ठेवलेले काजू आणि जे तांदूळ होते त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून ह्याचं एक बारीक पेस्ट तयार करून घेतली। ह्यालाच मी इथे थिकनर असं म्हणेल। म्हणजे हे जे खीर आहे ह्या खीरीला हे थिकनर जे आहे ते थिक करण्यासाठी म्हणजे घट्ट करण्यासाठी मदत करेल। पुन्हा एकदा मी खीरीला थोडंसं स्टर करून घेतलं म्हणजे दूध जे आहे ते खाली तळाशी लागायला नको। आणि एकदा तांदूळसुद्धा चेक केला तर हा तांदूळ पूर्णपणे इथे शिजला गेला होता। तर आता लगेच जे थिकनर मी तयार करून घेतलं होतं काजू आणि तांदळाची पेस्ट ती या खीरीमध्ये मी इथे टाकून घेतली आणि 5 मिनिटे व्यवस्थितपणे ह्यांना स्टर करून घेतलं। तांदूळ जेव्हा कच्चा असतो ना तेव्हा तो दुधाच्या एकदम तळाशी असतो आणि जेव्हा तो शिजतो तेव्हा तो असा वर दिसतो। तुम्ही बघू शकता खीरीमध्ये तांदूळ असा वर दिसतोय म्हणजेच हा तांदूळ परफेक्टली कुक झाला आहे। आता पेल्यामध्ये साईडला काढून ठेवलेलं केसरचं दूध जे आहे ते मी या खीरमध्ये टाकून ह्याला मिक्स करून घेतलं। जर का तुम्ही केसर नसेल टाकलं तर तुम्ही डायरेक्टच दूध ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या। त्यानंतर बारीक कापून घेतलेले काजू बदाम आणि मनुके मी या खीरीमध्ये इथे टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे खीरमध्ये ह्यांना मिक्स करून घेतले। ते तुम्हाला आपल्या आवडीचेच ड्रायफ्रूट्स यूज करायचे आहेत। तयार झाल्यानंतर सर्वात लास्टला मी इथे साखर टाकून घेतली। तर 2 मोठे चमचे भरून साखर मी या खीरीमध्ये टाकून त्यांना व्यवस्थितपणे इथे ढवळवून घेतलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला साखर इथे वापरायची आहे। बाकीच्या उरलेल्या साखरेचं मी इथे कॅरमलाइज करून घेणार आहे। म्हणजेच काय करणार तर एका पॅनमध्ये इथे मी ती बाकीची उरलेली साखर टाकून घेतली आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून साखरेला छान विरघळवून घेतलं आणि त्याचा थोडा हलका ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थितपणे त्याला कॅरमेल करून घेतलं। तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याचा कलर चेंज झालेला आहे आणि साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे। आता ह्या पॉईंटला गॅसची फ्लेम मी बंद केली आणि ही जी कॅरमेल केलेली साखर आहे ती या खीरीमध्ये लास्टला टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे खीरीमध्ये या कॅरमेल केलेल्या साखरेला मिक्स करून घेतलं। कॅरमेल केलेली साखर छान मिक्स करून घेतल्यानंतर 1 चमचा भरून मी वेलची पूड या खीरमध्ये इथे टाकून घेतली। व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ही खीर ऑलमोस्ट खूप जास्त घट्ट आणि क्रीमी टेक्स्चरची झालेली आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ही खीर थोडीशी अशी लिक्विडी दिसत असेल तर मी काय केलं गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर अर्ध्या तासासाठी ही खीर अशीच ठेवून टाकली। तिला थोडं थंड करून घेतलं म्हणजेच रूम टेम्परेचरवर येऊ दिलं आणि मग त्याला मी एका बाउलमध्ये इथे काढून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे कॅरमेल केलेली खीर इथे माझी तयार झालेली आहे। ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।